आज आपल्या माध्यमातून मला महत्त्वाच्या काही गोष्टींना अधोरेखित करायचं आहे आणि हे करत असताना सगळ्यात अगोदर सन्माननीय महाराष्ट्राचे मंत्री श्री छगन भुजबळ साहेब, फुले शाहू आंबेडकरी विचाराचे ते भाष्यकार आहेत. त्यांनी आपल्या माध्यमातून समजतंय की आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतून सभात्याग केलेला आहे किंवा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ते असणार नाही. मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं स्वागत करतो. मी सन्माननीय भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो. कालच ज्या प्रकारे मंत्रिमंडळातील मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या सोबतच्या सवंगड्यांनी ज्या प्रकारे संविधानाला फ्रॉड होईल, संविधानाचा फ्रॉड होईल अशा प्रकारचा एक शासन निर्णय काढण्याचं जे धाडस दाखवलं, तो धाडस म्हणजे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि अशा कारणासाठी भुजबळ साहेबांनी लोकतांत्रिक मार्गाने आपला अत्यंत गंभीर असं म्हणजे शासनाला समजावं अशा प्रकारे आज त्यांनी उपस्थिती न राहण्याचं दर्शवणं हे संविधानिक गांभीर्याचं मोठं हे म्हणता येईल की त्यांनी गांभीर्य दाखवलं, संविधानिक गांभीर्य दाखवलं, संविधानिक मर्यादा दाखवल्या सरकारच्या त्या लोकांना ज्या म्हणजे उपसमितीमध्ये आहेत. त्या पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे, किती जातीवादी झालोत आपण, किती जातीवादी झालोत. त्याचं कारण विरोधी पक्षातले सगळे मराठ्यांचे खासदार आमदार, सत्तेतले मंत्री मराठ्यांचे, सत्तेतले खासदार आमदार मराठ्यांचे, सगळे जर जातीच्या आधारावरच ठरवणार असतील, कुणाला त्या समित्यांमध्ये चर्चाही करायची किंवा नैसर्गिक न्यायानं दुसऱ्यांचं ऐकायचंही संधी नसेल, तर भारताचं संविधान कशाला पाहिजे? भारताच्या संविधानात कशाला पाहिजे? हे कास्ट स्क्रुटिनी मॅन्युअल कशाला पाहिजे?